नालासोपाऱ्यातील दुकानात सिलेंडरचे भीषण स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही. अवैध सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची शिवसेनेचे गोपाल कोल्हे पाटील यांची मागणी. नालासोपारा पूर्वेकडील साईधाम वेलफेअर सोसायटी बिलालपाडा शॉप नंबर 8 येथे जगीलाल यादव हा संसार उपयोगी भांडी आणि घरगुती वापराचे HP कंपनीचे 5 किलोचे सिलेंडर विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. रविवारी त्याच्या दुकानामध्ये ठेवलेले एकूण 6 सिलेंडरचे स्फोट होऊन भीषण आग लागली. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवान मधुकर सोनावणे, दुर्गेश म्हात्रे, जयेश भोईर यांनी ती आग होज रीलच्या साहाय्याने विझवण्यात आली. शिवसेना पक्षाचे नालासोपारा शहर प्रमुख गोपाल कोल्हे पाटील यांनी पाहणी केली असता या परिसरात असंख्य दुकानदार गॅस सिलेंडरचे अवैध साठा करून विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी गोपाल कोल्हे पाटील यांनी संभाव्य जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी गॅस सिलेंडरचे अवैध साठा करून विक्री करणाऱ्या दुकानदारांची रीतसर तपासणी करून अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी सर्टिफिकेट नसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा.